आप सबको मेरा नमस्ते। ये सेशन में मैं आपके साथ पहले 1000 दिन के महत्व के बारे में बताऊंगी। जैसे आप सबको मालूम है कि हम भारत में बहुत काम कर रहे हैं कुपोषण पे। और अभी लास्ट थोड़े वर्षों में हम लोग ने पहले 1000 दिन पे बहुत काम करना चालू किया है। तो पहले 1000 दिन मतलब क्या? पहले 1000 दिन मतलब जैसे बच्चे माँ का गर्भधारण होता है, बच्चा रहता है पेट में, तब से लेके लगभग 2 साल तक जब भी बच्चा होता है उसको हम लोग पहले 1000 दिन कहते हैं। उसका महत्व ये है कि पहले तो 9 महीना बच्चा मैन्युफैक्चरिंग होता है। मैन्युफैक्चरिंग मतलब वो उसके पूरे जो स्पेयर पार्ट्स है वो बनते हैं, उसके मेदू बनता है, उसका फेफड़ा बनता है, उसका जो गुर्दे है, उसका कलेजी है, उसका मस्तिष्क है, एवरीथिंग, जो उससे चमड़ी है, बाल है, वो सब उसके पहले 9 महीने में बन रहे हैं। और 9 महीने के बाद जो पहले 6 महीने हैं उसमें बच्चे की हाइट और वेट, जो वज़न है और उसकी जो लंबाई है, वो बहुत ही फास्ट मात्रा में बढ़ती है। वो बहुत ही इतनी फटाफट बढ़ती है कि अगर 6 महीने में बच्चे को अगर हम लोगों ने अच्छी तरह माँ का स्तन का दूध नहीं दिया तो वो बच्चे का नॉट ओनली वेट कम हो जाता है लेकिन उसकी हाइट पे भी असर होता है। तो आपको अगर बच्चे को लंबा करना हो, उसको वज़न उसका बढ़ाना है, तो पहले 6 महीने आपको माँ के स्तन के दूध पे बहुत ध्यान देना पड़ेगा। आपको बरोबर ध्यान देना पड़ेगा कि माँ का दूध बच्चे के पेट तक पहुँच रहा है कि नहीं। और आफ्टर 6 मंथ्स है आपका कॉम्प्लीमेंट्री फीडिंग विच इज़ पूरक आहार। ना पूरक आहार में ये बहुत ध्यान रखना ज़रूरी है कि बच्चे को कितनी बार खाना देना है, क्या खाना चालू करना है, वो बहुत ही इम्पोर्टेंट है। तो वो आपको ध्यान में रखना है। और कितनी कितनी बार भी देना है, क्या देना है, और कौन सा फूड ग्रुप चालू करना है, कौन से फूड ग्रुप है उनमें से कौन सा फूड ग्रुप पहले चालू करना है और कितनी मात्रा में देना है, ये तो बताना ही है। ऑफ कोर्स माँ को ये तो जानना ज़रूरी है, लेकिन उससे भी ज़्यादा ज़रूरी है कि कैसे बनाना है। क्योंकि हम लोग भारत में देखते हैं सब जगह, बहुत जगह पे हम लोग प्रोजेक्ट कर रहे हैं और देख रहे हैं कि माँ बहुत पतला पानी जैसा चावल दे रही है, चावल का पानी दे रही है, दाल का सिर्फ पानी दे रही है। अगर पानी जैसा देंगे तो बच्चा पानी जैसा पतला ही रहेगा। अगर आपको उसको मोटा करना है, उसको लंबाई में उसको बढ़ाना है, तो उसका जो कंसिस्टेंसी है, उसकी जो कैसे बनाना, वो माँ को सिखाना बहुत ही ज़रूरी है। ठीक है, तो वो आपको ध्यान में रखना है। क्योंकि अगर 6 महीने के बाद हम लोगों ने अच्छी तरह खाना बच्चे को नहीं दिया तो बच्चे का वज़न तो कम होगा ही, लेकिन उसकी हाइट जो बढ़ती है वो भी कम हो जाएगी। और उसका महत्व क्या है पहले 1000 दिन का, कि लगभग पहले 2-3 साल में बच्चे की हाइट और वज़न तो बढ़ता ही, लेकिन उसका जो मस्तिष्क है, मस्तिष्क भी बहुत ही मात्रा में बढ़ता है, पहले 1000 दिन में। तो ये उसका महत्व है। दूसरा ये है कि अगर हम लोगों ने पहले 1-2 साल में कुछ ध्यान नहीं दिया और ये सपोज़ ये बच्चा नाटा हो गया या बच्चे का वज़न बहुत कम हो गया, तो उसका जो नाटापन है उसको बच्चे को बाहर निकालने के लिए, नाटेपन से बाहर निकालने के लिए बहुत ही मुश्किल है उसको। तो उसको हम लोग बोलते हैं इरिवर्सिबल स्टंटिंग। इरिवर्सिबल स्टंटिंग मतलब कितना भी आप कोशिश करो लेकिन वो बच्चा जो नाटा हो गया उसको बाहर निकालना बहुत ज़रूरी है, स्पेसिफिकली आफ्टर 2 साल के बाद। ठीक है, इनफैक्ट मेरे जो प्रोग्राम में मैंने तो देखा है कि पहले 2-3 महीने में अगर बच्चे को नाटेपन से बाहर नहीं निकाला माँ के दूध से, तो फिर वो बच्चा बहुत ही डिफ़िकल्ट, आफ्टर 3-4 महीने के बाद भी उसका हाइट बढ़ाना बहुत डिफ़िकल्ट, अगर वो बहुत ही नीचे है हाइट में। ठीक है, तो आपको वो ध्यान रखना है कि मदर को न्यूट्रिशन को तो ऑफ कोर्स इम्पॉर्टेंट है, प्रोटीन का एक्चुअली। बच्चे का वज़न आपका बर्थ वेट 3.25 किलो जितना होना चाहिए एज़ पर WHO के हिसाब से। और बच्चे का वज़न जितना बढ़ना चाहिए WHO के हिसाब से, वो मैं आपको दिखाऊंगी कि कैसे कितना बढ़ना चाहिए। वो मेरा एक पूरा प्रेजेंटेशन है, तो वो मैं आपको बताऊंगी कि कैसे उतना कितना वज़न बढ़ना चाहिए, और कैसे उसको नापना चाहिए, कैसे उसको जांचना चाहिए बच्चे का वज़न बढ़ रहा है कि नहीं बढ़ रहा है। तो मैं आपको वो डिटेल में दिखाऊंगी।
और बाकी तो यही है कि आपको पहले 1000 दिन का महत्व बहुत ही, अगर आपको बच्चा इंटेलिजेंट चाहिए, याद शक्ति में अच्छा चाहिए, लंबा चाहिए, तो आपको पहले 1000 दिन पे बहुत ही फोकस करना है। इनफैक्ट मैं तो बताऊंगी कि प्रेगनेंसी और पहले साल, बस वो 2 साल, वो 9 महीना प्रेगनेंसी का और 1 साल बच्चे का, वहाँ तक आप ध्यान दीजिए और देखिए आप बच्चे कैसे आपके बढ़ते हैं। ठीक है, थैंक यू। आयुष्यातील पहिल्या 1000 दिवसांचे महत्त्व या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण या दिवसांमध्ये चांगल्या पोषणाचे फायदे जाणून घेणार आहोत. तसेच या दिवसांमध्ये बाळाचे पोषण कसे करावे हे आपण शिकणार आहोत. या ट्युटोरियलमध्ये नमूद केलेले काही महत्त्वाचे विषय इतर ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केले आहेत. अधिक तपशिलासाठी कृपया आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. आयुष्यातील पहिले 1000 दिवस काय आहेत हे आपण प्रथम समजून घेऊ. आयुष्याचे पहिले 1000 दिवस गर्भधारणेच्या पहिल्या दिवशी सुरू होतात. ते मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसाला संपतात. ह्या 1000 दिवसात मूल किती चांगले वाढते हे मुलाचे भविष्य ठरवते. योग्य पोषण झाल्यास मुलाचे भविष्य निरोगी होऊ शकते. मुलाच्या प्राथमिक विकासासाठी चांगले पोषण गरजेचे आहे. मुलाची वाढ, शिक्षण आणि यशस्वी होणे यासाठी सक्षम करण्यात ते मूलभूत भूमिका बजावतात. पहिल्या 1000 दिवसात प्रत्येक टप्प्यावर पोषणाच्या भूमिकेवर चर्चा करू. पहिला टप्पा म्हणजे गर्भधारणा. गर्भधारणेच्या 3ऱ्या आठवड्यापासून गर्भाचा मेंदू वाढू लागतो. त्यानंतर संपूर्ण गर्भधारणेदरम्यान ते खूप वेगाने विकसित होते. ह्या काळात बहुतेक मातांना त्यांच्या गर्भधारणेबद्दल माहीत नसते. त्यामुळे त्यांच्या प्रजनन वयातील सर्व महिलांनी पौष्टिक आहार घ्यावा. गर्भधारणेची योजना आखत असलेल्या स्त्रियांसाठी हे विशेषतः महत्त्वाचे आहे. गर्भधारणेपूर्वी निरोगी जीवनशैली, शरीरातील चरबी आणि स्नायूंची टक्केवारी हे महत्त्वपूर्ण घटक आहेत. पौगंडावस्थेतील आणि गर्भधारणेपूर्वीचे पोषण इतर ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केले आहे. अधिक तपशिलांसाठी कृपया आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. 3ऱ्या त्रैमासिकात मेंदूच्या पेशी चरबीच्या थराने झाकू लागतात. त्याला मायलिन आवरण म्हणतात. हे मेंदूच्या पेशीमधून संदेश लवकर पोहोचवण्यास मदत करते. 7व्या महिन्यापर्यंत गर्भाचा मेंदू प्रौढ व्यक्तीच्या मेंदूसारखा आकार घेतो. 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यात गर्भाच्या मेंदूची झपाट्याने वाढ होते. ही वेगवान वाढ एका गोष्टीशिवाय शक्य नाही. जे आहे आईच्या आहारातून बाळाला मिळणारे पोषण. आईचा आहार बाळाच्या शरीरातील चरबी आणि स्नायूंची टक्केवारी ठरवतो. हे बाळाच्या खाण्याच्या आवडीनिवडी देखील ठरवते. आईने विविध पौष्टिक स्थानिक हंगामी पदार्थांचे सेवन केले पाहिजे. तिच्या शरीरात पुरेशा प्रमाणात लोह, फोलेट आणि कॅल्शियम असणे आवश्यक आहे. गरोदरपणात आयोडीनच्या स्रोतांचे सेवन करणे आवश्यक आहे. तिने पुरेसे प्रथिने, चांगले मेद आणि आवश्यक पोषक आहार घेणे आवश्यक आहे. या पोषक तत्वांचे स्रोत त्याच मालिकेच्या इतर ट्युटोरियलमध्ये दिले आहेत. अन्यथा मेंदूच्या विकासाच्या महत्त्वाच्या प्रक्रिया बिघडू शकतात. बाळामध्ये जन्मजात दोष आणि संज्ञानात्मक दोष देखील असू शकतात. सर्वांना माहीत असलेले उदाहरण म्हणजे न्यूरल ट्यूब दोष. मेंदू आणि मणक्याच्या लवकर विकासासाठी फोलेट, B12 आणि कोलिनची गरज असते. गर्भधारणेपूर्वी आईने पुरेसे फोलेट घेणे आवश्यक आहे. तिने गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यात देखील ते घ्यावे. अन्यथा
न्यूरल ट्यूबचा विकास चुकीचा होऊ शकतो. त्यामुळे मेंदू आणि मणक्याचे जन्मजात दोष निर्माण होतात. गर्भधारणेदरम्यान आईचे वजन वाढण्याचा दर बाळाचे आरोग्य ठरवते. कमी वजन असलेल्या मातांचे जास्त वजन वाढणे चांगले नाही. यामुळे बालपणातील लठ्ठपणाचा धोका वाढतो. गर्भधारणेदरम्यानच्या लठ्ठपणामुळे महिलांना गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका असतो. यामुळे बाळाच्या लठ्ठपणाचा आणि आयुष्यात पुढे मधुमेहाचा धोका वाढतो. गरोदरपणात आईची जीवन पद्धती ही महत्त्वाची भूमिका बजावते. गर्भधारणेदरम्यान गंभीर तणाव, नैराश्य किंवा हिंसा टाळावी. असे नकारात्मक अनुभव वाढत्या गर्भावर खोलवर परिणाम करू शकतात. धूम्रपान केल्याने वजन कमी होऊ शकते किंवा वेळेपूर्वी प्रसूती होऊ शकते. यामुळे पुढे जाऊन बाळाच्या लठ्ठपणाचा धोकाही वाढू शकतो. दारू आणि तंबाखूचे सेवन करू नये. पौष्टिकतेची हानी कमी करण्यासाठी रोग टाळले पाहिजेत किंवा ताबडतोब उपचार केले पाहिजेत. गर्भधारणेच्या 270 दिवसानंतर बाल्यावस्था हा पहिल्या 1000 दिवसांचा दुसरा टप्पा असतो. बाल्यावस्थेत मुलाचा मेंदू समतोल यांसारख्या मोटर फंक्शन्स विकसित करतो. हे नवीन आठवणी तयार करण्याची आणि नंतर लक्षात ठेवण्याची क्षमता देखील विकसित करते. ह्या टप्प्यावर योग्य नवजात बाळाची काळजी आवश्यक आहे. याच मालिकेतील इतर ट्युटोरियलमध्ये नवजात बाळांची काळजी तपशीलवार स्पष्ट केली आहे. नवजात बाळांच्या मेंदूच्या विकासासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न आहे. त्यात विविध प्रकारचे पोषक, वाढीचे घटक आणि हार्मोन्स असतात. हे प्रत्येक आई आणि तिच्या बाळासाठी अद्वितीय घटकांचे बनलेले आहे. उपलब्ध असलेले कोणतेही फॉर्म्युला दूध हे आईच्या दुधासारखे असू शकत नाही. मेंदूच्या विकासावर त्याचा अतुलनीय प्रभाव आहे. आईच्या दुधात DHA आणि EPA ची उच्च पातळी असते. बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी ते महत्त्वाचे आहेत. 6 महिने केवळ स्तनपान करवण्याचे अनेक फायदे आहेत. स्तनपान हे IQ बुद्ध्यांक वाढण्याशी संबंधित आहे. हे अधिक शिक्षण घेणे आणि चांगले उत्पन्न मिळवण्याशी देखील संबंधित आहे. हे सर्व किशोरांसाठी तसेच उत्पन्न स्तरावरील मुलांसाठी संबोधित आहे. हा मेंदूचा विकास केवळ आईच्या दुधामुळे होत नाही, तर स्तनपानाच्या अनुभवाचे देखील त्यात योगदान असते. स्तनपानामध्ये माता मुलाचा भरपूर परस्पर संवाद आणि पालनपोषण यांचा समावेश आहे. हे बाळाचे संवेदना आणि भावनिक नियंत्रण मजबूत करण्यात मदत करते. हे संज्ञानात्मक आणि सामाजिक भावनिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हे फायदे मिळवण्यासाठी योग्य तंत्राचा वापर करून स्तनपान करणे आवश्यक आहे. पुढे लहान मुलांच्या अवस्थेतील मेंदूच्या विकासावर चर्चा करूया. मुलाच्या मेंदूची वाढ आणि विकास सतत वेगाने होत राहतो. बाल्यावस्थेदरम्यान मुलाचा मेंदू गुंतागुंतीची कामे करण्याची क्षमता विकसित करतो. लहान मुलाचा मेंदू मेंदूच्या पेशींमध्ये नवीन संबंध तयार करण्यात व्यस्त असतो. ह्यावेळी असे संबंध आयुष्यातील इतर कोणत्याही वेळेपेक्षा जास्त वेगाने तयार केले जातात. ह्याचे अनेक फायदे आहेत. हे मुलाला नवीन गोष्टी लवकर शिकण्यास मदत करते. हे मुलाला बदलत्या वातावरणाशी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करते. बाळाच्या आयुष्याच्या दुसऱ्या वर्षी मेंदूच्या भाषेतील काही भाग विकसित होतो.
यामुळे मुलाच्या भाषेच्या क्षमतेत तीव्र वाढ होते. हे भाषा शिकण्याची आणि नवीन कौशल्ये शिकण्याची क्षमता देखील विकसित करते. ह्या काळात पोषण हे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रथिने, लोह, जस्त आणि आयोडीन हे लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक घटक आहेत. DHA, EPA, कोलिन, B12 इत्यादी इतर महत्त्वाचे पोषक घटक आहेत. पहिल्या 1000 दिवसांमध्ये मेंदूच्या विकासात लोह महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ह्या 1000 दिवसांमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान अपरिवर्तनीय असू शकते. यामुळे शिकणे आणि सामाजिक भावनिक वर्तन कमजोर होते. ह्यात सामाजिक संवाद आणि सतर्कतेची कमतरता यांचा समावेश आहे. चिडचिडेपणा वाढणे, सावधपणा वाढणे, घरात आणि घराबाहेर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये आवड कमी होणे यांचा समावेश होतो. काळजीवाहूने दिलेले लक्ष आणि परस्पर संवाद हे कमी करू शकते. हे पुढे मुलाच्या खराब विकासास कारणीभूत ठरते. लोहाच्या कमतरतेमुळे मेंदूतील रासायनिक पदार्थांवरही परिणाम होत असल्याचे दिसून येते. हे नंतरच्या आयुष्यात चिंतेची उच्च पातळी आणि उदासीनता यांच्याशी संबंधित आहे. त्याचा परिणाम नोकरीच्या संभाव्यतेवर होतो. लहान मुलांना लोहयुक्त पदार्थ खायला द्यावेत, अन्यथा ते पुरेसे लोह वापरतील याची शक्यता नाही. त्यामुळे वयाच्या 6 महिन्यानंतर पूरक आहार देणे आवश्यक आहे. पहिल्या 1000 दिवसात कुपोषणामुळे होणारे नुकसान कायमचे असते. त्यामुळे बुद्ध्यांक कमी होतो. तीव्र कुपोषणामुळे या गंभीर काळात वाढ होते. आयुष्याच्या पहिल्या 2ऱ्या वर्षात उंची कमी होणे किंवा खुंटणे हे पूर्ववत करता येत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या भावी पिढ्यांवरही होतो. कुपोषित महिला कुपोषित मुलामुलींना जन्म देतात. पुढे या कुपोषित मुली मोठ्या होऊन कुपोषित माता बनतात. त्यामुळे त्या कुपोषणाचे सतत चक्र निर्माण करतात. भावी पिढ्यांमधील बुटकेपणाचा सामना करण्यासाठी 2 ते 3 पिढ्या लागतील. त्यामुळे भारतातील 19 वर्षीय महिलेची सरासरी उंची केवळ 5 फूट आहे. भारतातील 19 वर्षाच्या पुरुषाची सरासरी उंची फक्त 5 फूट 4 इंच आहे. पहिल्या 1000 दिवसात पोषण सुधारून हे सर्व रोखले जाऊ शकते. यासह आपण या ट्युटोरियलच्या समाप्तीकडे पोहोचलो आहोत. सहभागाबद्दल धन्यवाद.